श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर मी चालली होती गावी. आता शॉर्ट व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना माहीत असेल मी गावी चालली आहे, कारण मी शॉर्ट 1-2 व्हिडिओ गावागावचे टाकले आहेत. त्यामध्ये मी सांगितलंच आहे गावी आहे, पण ज्यांनी बघितले नसेल त्यांच्यासाठी सांगते. मी गावी आली आहे आणि बरेच दिवस झाले गावी आल्यावर. पण गावाला रेंज वगैरे नसल्यामुळे व्हिडिओ काही पोस्ट करायला मिळालेच नाही, कारण शॉर्ट व्हिडिओ मी 1-2 टाकून बघितले होते, पण तिकडे काय रेंज नसल्यामुळे अजिबात व्हिडिओ जात नव्हते. रेंज होती पण व्हिडिओ का जात नव्हते काय माहीत नाही. त्यामुळे मी नंतर काय व्हिडिओ टाकायचे बंदच करून ठेवले होते. त्यानंतर मी आज गावी आली होती, कारण असं होतं की माझं भाऊ नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं होतं. त्यासाठी आम्ही इथं आलो होतो. आता माझी दीदी आणि मी आज आलो होतो. शनिवार रविवार असल्यामुळे दीदीही आली होती, कारण स्त्रीला सुट्टी असते रविवारची, त्यामुळे. आणि त्यानंतर मग मीही आली होती. आता भाऊ जायला 8 दिवसच बाकी होते आणि मला तर वाटत 8 दिवस म्हणजे बरेच दिवस आहेत असं तर वाटत होतं. पण नाही, ते दिवस कधी निघून गेले काही कळलेच नव्हते, कारण खूप त्याची धावपळ चालली होती. सर्व कागदपत्र वगैरे जमा करण्यासाठी ना खूप दिवस त्याला कमी मिळाले होते. त्यामुळे ना 8 दिवस कधीच निघून गेले आणि तो 8 दिवस आमच्या घरासोबत पण नाहीच राहिला होता. सर्व दिवसभर पूर्ण धावपळ करत राहायचा. त्यामुळे दिवस लगेच संपून गेले होते. त्यानंतर इथं सेलिब्रेशन वगैरे करून घेतलं, केक वगैरे कट झाला आणि नंतर लगेच जेवण करून वगैरे घेतलं. खूप लेटने गेल्यामुळे लगेचच स्वयंपाक वगैरे बनवला, जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर जेवूनही घेतलं. जेवण झाल्यानंतर इथं रात्री इथं ना निवांत गप्पा मारायला बसलो होतो. स्वामीला इथं ना सगळं मोकळं रान भेटलं होतं. आता इकडे कोल्हापूरला कसं 2 खोल्यांमध्येच तो खूप कंटाळतो वगैरे, आणि इथं ना खूप छान मोकळं भेटलं होतं फिरायला. त्यामुळे खूप आता इथं फिरत वगैरे होता. त्यानंतर इथं ना दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आता हे मी ना व्हिडिओ 2-3 दिवसाचे काय आहे ते सर्व एकत्रच व्हिडिओ करून मी इथं मोठाच व्हिडिओ बनवला होता, कारण गावी गेल्यावर व्हिडिओ वगैरे करायचं नाही, काही लक्षात राहत नाही. सर्व माणसांमध्येच गप्पा वगैरे करण्यामध्येच ना दिवस निघून जातात आणि व्हिडिओ करायचे काय लक्षातच काय राहत नाही. त्यामुळे 2-3 दिवसाचे काय व्हिडिओ होते ना ते सर्व मी एकत्र व्हिडिओ करून इथं मोठा लाँग व्हिडिओ बनवला होता. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता. रविवार होता आणि पप्पा गेले होते बाजारामध्ये. आज रविवार असल्यामुळे ना नॉनव्हेज बनवणार होते पप्पा, कारण आमची 3 नंबर बहीण आहे ना, ती पण आज रविवारी दुपारी येणार होती. त्यामुळे पप्पा बोलले सर्वजण आले आहे तर नॉनव्हेज वगैरे बनवूया, आणि नंतर जेवण बनवून वगैरे जेवलो. आणि परत आता दुपारी इथं आम्ही बाकी सर्व बहिणी वगैरे निवांत इथं गप्पा मारत बसलो होतो ना, तोपर्यंत इथं ना दीदीने इथं येऊन ना भाऊच्या अंगावर गुलाल आणून ओतला होता. आमच्या सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि दीदी कधी उठून गेली, गुलाल आणून त्याच्या अंगावर ओतला ना, तो आम्हालाही कळलं नाही आणि सर्वांच्या अंगावरही पडला होता. आम्ही काय घरीचेच कपडे घालून राहिलो होतो, पण दीदी आज जाणार होती संध्याकाळी, त्यामुळे तिनेच नवीन ड्रेस घालून इथं बसली होती आणि तिच्या अंगावरच सर्व गुलाल पडला वगैरे होता. आणि तिचा व्हाईट कलरचा ड्रेस असल्यामुळे ना तो तर जास्त दिसत होता. त्यानंतर त्याच्या अंगावर वगैरे गुलाल इथं ओतला होता. आम्ही रात्रीच येताना गुलाल वगैरे घेऊन आलो होतो, पण रात्री काही त्याला लावला नाही, कारण रात्री बराच वेळ वगैरे झाला होता. त्यामुळे काही गुलाल वगैरे लावला नाही. पण सकाळी तर आम्ही दुपारी निवांत बसलो होतो, तेव्हा दीदीने आणून यांच्या अंगावर सगळा गुलाल ओतला होता. त्यानंतर सर्व गुलाल वगैरे खूपच असं झाला होता. पप्पा काय झोपले होते, त्यामुळे पप्पांना काय माहीत नव्हतं हे. आणि पप्पा उठायच्या अगोदर आम्हाला हे ना सगळं अंगण वगैरे झाडून काढायचं होतं, कारण पप्पा आम्हाला ओरडणार होते, कारण खूपच कलर वगैरे झाला होता. सगळीकडेच असं गुलाल पसरला होता. आणि जिकडे जिकडे गुलाल नव्हता ना तिकडे स्त्रीने नेऊन काही ना काही ओतला होता, सगळीकडे पसरवला होता. त्यामुळे खूपच झाला होता आणि ते गुलालाचे पाय सर्व फरशीवर वगैरे ना सगळीकडेच गुलाल झाला होता. त्यामुळे पहिलं ते सर्व झाडून वगैरे काढलं, साफ करून घेतलं. त्यानंतर आमची मस्ती चालली होती आणि यांची बघा, ह्या दोघांची बहीण भावांची मस्ती दुसरीकडे चालली होती. इथे शार्वी आणि स्वामी शार्वी स्वामीला इथे ना चिप्स आणले होते, ते भरवत होती आणि खूप छान इथे दोघंच आपलं चाललं होतं. गेल्या वर्षी ही आमची भेट झाली होती, तेव्हा ही साधारण 2-3 महिन्याची होती तेव्हा दोघंही. या दोघांमध्येच 1 महिन्याचंच अंतर आहे, एवढंच अंतर आहे. आणि तेव्हा ही खूप लहान होती आणि आता त्यानंतर अशी भेटली होती. खूप छान व्यवस्थित राहत होती. आम्हाला वाटलं एकमेकांना मारतील वगैरे असं, पण नाही, खूप छान असे खेळून वगैरे राहत होती. खूप अशी एकमेकांना खेळायला वगैरे खेळणं वगैरे देत होती.
त्यानंतर फोटो वगैरे बरेच आम्ही काढून वगैरे घेतले आणि त्यानंतर अंगणही साफ करून घेतला आणि छान असं बसलो होतो. तोपर्यंत पप्पाही उठले होते. सर्वांनी चहा वगैरे पिऊन झाला आणि जी छोटी बहीण आले होते ना, तिचे मिस्टर घरी जायला निघाले होते. त्यांना बराच वेळ फोर्स केला होता आम्ही राहण्यासाठी, पण त्यांचं काम असल्यामुळे ते निघून गेले. त्यानंतर निघून गेले होते आणि दीदीही दुसऱ्या दिवशी श्रीची शाळा असल्यामुळे दीदीही जायला निघाली होती, पण आम्ही सर्वांनी जबरदस्तीने तिला ठेवून घेतलं वगैरे होतं आणि तीही राहिली होती. आणि ह्या शेळ्यांना सोबत स्वामी खेळत होता. मला वाटलं घाबरेल, पण नाही. त्यांच्यासोबत छान असा खेळत वगैरे होता. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा नाही, सॉरी तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, सोमवारचा. आणि दीदी चालली होती कोल्हापूरला निघायला. सकाळी 7 वाजले होते आणि दीदी निघाली होती. पप्पांनी वगैरे गोठ्यामधली कामं चालू होती. सकाळीच दूध वगैरे धारा वगैरे काढायचं चाललं होतं. त्यामुळे दीदी पप्पांना आणि छोट्या बहिणीला बाय करण्यासाठी सांगण्यासाठी तिथेच गेली होती. गोठ्यामध्ये त्यांना भेटून वगैरे आली आणि मग जायला निघाली होती. मावशीला बाय करण्यासाठी स्वामी हा ब्लँकेटमधूनच आला होता. कारण सकाळी स्वामी आज लवकर उठला होता. साधारण 7:30च्या आधीच उठला होता. त्यामुळे तोही त्यालाही मी घेऊन आली होती बाहेरच आणि थंडी असल्यामुळे थोडं ब्लँकेटमध्येच गुंडाळून घेऊन आली होती. त्यानंतर ही वेळ होती संध्याकाळची आणि पप्पांनी वगैरे ना आजूबाजूला थोडी भाजी वगैरे लावली होती. पप्पांना आमच्या खूप झाडं लावण्याची आवड आहे, पण जागा खूप कमी असल्यामुळे पप्पांना काही झाडं वगैरे लावता येत नाही. पण या पावसामध्ये ना पप्पांनी बऱ्यापैकी झाडं लावली होती आणि आजूबाजूलाही भाजीही घातली होती. म्हणजे तिथल्या तिथे भाजी काढून घ्यायला बरी पडते म्हणून इथं भाजी लावली होती आणि मुळे आणि भेंडीची झाडं वगैरे लावली होती आणि भेंडी आता लागली होती. ती जिथं मी भेंडी काढायला वगैरे आली होती. माझ्यासोबत इथं बहीण वगैरे सर्वच आले होते आणि मीही भेंडी काढून घेतली आणि स्वामी माझ्यासोबत इथे बसला होता. भाजी घेऊन सर्व विस्कटत वगैरे होता. मी जी जाळी आणली होती ती पूर्ण ओतून वगैरे त्याच्यासोबतच त्याचं खेळणं चाललं होतं. आणि पप्पाही आले होते, तर पप्पानेही इथं झाडांना पाणी घालायचं चाललं होतं. कारण 2 दिवसांनी वगैरे पाणी घालावंच लागतं, कारण आता असं खूप ऊन वगैरे पडतं ना, त्यामुळे खूप झाडं वाळतात वगैरे. आणि शार्वी आणि पप्पा तिकडे झाडांना पाणी घालत आहेत आणि इथं ही ना लास्ट नंबरची बहीण आहे संपू. ती इथं ना जी चवळीच्या शेंगा होत्या ना ते सर्व खात होती आणि आई मला सकाळीच बोलली होती, इथं चवळीच्या शेंगा वगैरे घालून काही उपयोग नाही, इथं येऊन पक्षी वगैरे खाऊन जातात, आपल्याला काय मिळत नाही, त्यामुळे काय घालायचं नाही आहे आता, असं चाललं होतं. म्हणून मी इथं त्या सांगत होती, थांब तुझा व्हिडिओ करून आईला दाखवते म्हणून, कारण कोण खाते हे कळते म्हणून. तर ती खूप हसत होती मला असं मी सांगितलं त्यामुळे. त्यानंतर इथं पप्पांनी पाणी वगैरे घालून घेत होते, तोपर्यंत मी बाकीची भाजी वगैरे काढून घेत होती. मी मुळ्याच्या भाजी वगैरे काढली, सॉरी भेंडी वगैरे काढली आणि मुळ्याच्या शेंगाही मोठ्या झाल्या होत्या, तर पप्पा बोलले झाडच काढून टाकूया म्हणून. त्यामुळे इथं बहीणही झाडं वगैरे काढून टाकत होती सर्वच.